नमस्कार मंडळी. तर आज आपल्या रेसिपीमध्ये आहे इडली आणि शेंगदाण्याची चटणी. कारण मला त्या मुलाच्या शाळेमध्ये द्यायच्या होत्या, तिथे फूड स्टॉल होता. तर चला मग आपण रेसिपी सुरू करूयात. एक मोठी वाटी मी इथे उडदाची डाळ यूज केलेली आहे आणि 2 वाट्या इथे आपला तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणताही यूज करू शकता आणि इथे आपल्याला एकाच वाटीचे मेजरमेंट ठेवायचे आहे. अगदी राशनच्या तांदूळाच्या सुद्धा खूप छान इडल्या बनतात, एकदम मऊ मऊ आणि जाळीदार. तर आपल्याला 2-3 पाण्याने इथे डाळ आणि तांदूळ भिजू घालून धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला 4 ते 5 तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत. तर मी इकडे आता आपलं डाळ आणि तांदूळ मी मस्त बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला आता रात्रभर झाकण लावून ठेवायचं आहे. एकदा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित ते मिश्रण मी हलवून घेतलं पूर्णपणे आणि त्याला झाकण लावून रात्रभर ठेवलं. आता हे दुसऱ्या दिवशीचं पीठ आहे. तर मी इकडे आधीच चटणी करून घेतलेली आहे शेंगदाण्याची आणि मुलाला खूप साऱ्या अशा इडल्या बनवून दिल्या आहेत शाळेमध्ये. त्याचा व्हिडिओ मी नाही काढला कारण खूप गडबड झाली होती सकाळी. तर ह्या आता खाण्यासाठी बनवते आहे मी. आता बघा, आता इकडे चटणीसुद्धा मी पातेलभर केली होती. तर मुलाला आधी डबा भरून दिला सगळा आणि थोडीशी चटणी इथे उरलेली आहे. तर चला आपल्या घरी खाण्यासाठी मी इडल्या बनवते आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता भांड्याला तेल लावलेलं आहे. तिकडे ऑलरेडी पाणी गरम झालेलं आहे आपलं. पीठ किती टम्म फुगलेलं आहे ना. तर मी याच्यात सोडा यूज केलेला आहे किंवा इनोसुद्धा टाकलेला नाही आहे मी. एवढ्या थंडीच्या वातावरणात सुद्धा पीठ एकदम टम्म फुगलेलं आहे. तर आपल्याला इथे 10 मिनटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता तिकडे मी आता चटणी आपली जी उरलेली आहे ती चटणी काढून घेते आहे. शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणे, मिरची, लसूण, कोथिंबीर भाजून मी व्यवस्थित इकडे मिक्सरला चटणी फिरवून घेतली होती आणि त्याला जिरे मोहरीची फोडणी दिली होती. तर आपल्या इकडे आता इडल्या 10 मिनटं आपल्याला इडली शिजू द्यायची आहे. 10 मिनटात इडली एकदम रेडी होते. तर गरमागरम इडल्या आपल्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा बनवा, खूपच छान लागतात. काही त्याला वेळ नाही लागत, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आपली. तर इकडे सगळ्या इडल्या आपल्या थंड होऊ द्यायच्या आणि मग एक एक भांडं आपलं असं काढून घ्यायचं. ना तर चिकट होतात ना तुटतात, काहीच नाही. एकदम भारी आणि परफेक्ट मेजरमेंट आहे. 1 वाटी डाळ आणि 2 वाट्या तांदूळ. तर तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या किती छान झालेल्या आहेत ते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि माझे तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते मला नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला काय आवडेल, कोणती रेसिपी आवडेल तेही मला नक्की सांगा. तर मी इकडे सगळ्या आपल्या इडल्या भांड्यामधल्या काढून घेतलेल्या आहेत. ते मी 3 भांडे लावले होते. एकही भांडं आपलं चिकट झालेलं नाही. पूर्णपणे एकदम जाळीदार इडल्या बनलेल्या आहेत आपल्या. तर सगळ्या इडल्या मी इकडे काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि या मग इडली आणि चटणी खाण्यासाठी. तर मी इकडे सगळ्या इडल्या व्यवस्थित काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता किती टम्म फुगलेल्या आहेत आपल्या इडल्या. चला तर मग मी तर चालले जेवण करायला. तुम्ही सुद्धा या इडली आणि चटणी खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत. मी तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला इथे. बघा किती मऊसूत जाळीदार इडली झालेली आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.